नमस्कार मित्रांनो, कॅन्सरच्या या गौऊर्जाच्या सिरीजमध्ये मी पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक डॉक्टर दीपक तुपे आपलं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं खोलामध्ये कॅन्सरची कारणं काय आहेत हे पाहणार आहोत आणि हे शास्त्रीय आधाराच्या दृष्टीने आपण पाहणार आहोत. शास्त्रीय आधार या अर्थाने की आपली भारतीय चिकित्सा पद्धती जी आहे तिचा जो मूळ पाया आहे आयुर्वेद, त्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये जे काही सांगितलं आहे त्याच्या अनुषंगाने सामान्य विशेष सिद्धांत म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते आणि विपरीताने क्षय होतो. याचा अर्थ असा आहे की ज्या गुणाचे अन्नपदार्थ असतील, आहारद्रव्य असतील, औषधद्रव्य असतील, आपण जे ग्रहण करतो, जे आपण खातो, त्याच गुणाची शरीरामध्ये वाढ होते आणि त्याच्या विरुद्ध गुणाचे जर आपण गोष्टी आहारामध्ये घेतल्या किंवा औषधाच्या माध्यमातून आपल्या प्राशन केल्या, आहारामध्ये गेल्या, आपल्या मुखावाटे पोटामध्ये गेल्या किंवा इतर काही बाबींचा आपण विचार केला तर विरुद्ध गोष्टी याचा अर्थ गुणाने विरुद्ध. म्हणजे जसं की एखादी गोष्ट शरीराला उष्ण जाणवत असेल, शरीरात उष्णता वाटत असेल तर त्यासाठी आपण त्याच्या विरुद्ध गुण म्हणजे ज्याच्यामध्ये गारवा आहे, शरीरात आतमध्ये जाऊन शरीरामध्ये गारवा निर्माण करणार आहे असं विरुद्ध असा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. व असं असताना समानाने समानाची वृद्धी होते आणि विपरीताने क्षय होतो हे जर आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तर त्याच अनुषंगाने मला कॅन्सरबद्दल आपणास सांगायचं आहे की पाठीमागच्या कॅन्सरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे कॅन्सर होण्याची कारणं काय, कॅन्सर नेमका होतो कसा, म्युटोसिस वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. मग हे जे म्युटोसिस जे आहे किंवा सेल डिव्हिजन जे आहे, पेशींची जी वाढ आहे, विभाजन आहे, अनियंत्रित आहे, हे नेमकं सुरू कुठे झालं? कॅन्सरचं प्रमाण जे आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपल्याला कॅन्सरचे रुग्ण दिसतात, त्याची सुरुवात जी आहे ते आपल्याला हरित क्रांतीमध्ये नेऊन ठेवते मित्रांनो. जिथे हायब्रिड सीड्स उच्च उत्पादन देणारी बियाणं आपल्या शेतीमध्ये आली, जास्त दूध देणाऱ्या म्हणजे उच्च उत्पादन देणाऱ्या दुधाच्या प्रजाती आपल्या देशामध्ये जेव्हा आणल्या गेल्या, जास्त प्रमाणात मांस निर्माण करण्यासाठी, मांसाहार खाणाऱ्या लोकांसाठी मांसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या मांसाहार करण्यामध्ये ज्या बॉयलरसारख्या कोंबड्यांचा वगैरे जो वापर केला जातो, अशासारखे जे काही प्राणी आहेत या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर नैसर्गिकरित्या शेतीमधून आपल्या जे मूळ देशी बियाण्यापासून धान्य जे मिळत होतं ते धान्य पिकण्यासाठीचा लागणारा कालावधी आणि त्याचं येणारं उत्पन्न हे जे आहे त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धान्य निर्माण झालं पाहिजे. हे जे काही हायब्रिड नावाने जे बियाणं आणलं गेलं, या हायब्रिड पासूनच पुढे जे आता कॅन्सरची जी व्याख्या सांगितली आपण त्याचं मूळ तिथे हायब्रिड उच्च उत्पादनामध्ये येते. म्हणजे तिथेच त्याच बियाण्यामध्ये आपण जे काही कॅन्सरला आवश्यक असणारं पायाभूत ज्या गोष्टी होत्या त्या तिथे घडल्या गेल्या मित्रांनो, आणि त्याच वारंवार ज्या आपल्या खाण्यामध्ये येत गेल्या. म्हणजे अन्नधान्याच्या माध्यमातून आपण हायब्रिड धान्य आपल्या पोटामध्ये जायला लागलं. मग तेच जर हायब्रिड खाल्लं तर आपल्या शरीरातल्या पेशींची वाढ सुद्धा हायब्रिड सारखीच अनियंत्रित, शरीराला कंट्रोल नसणार आणि अमर्यादित होणार आहे. त्याच पद्धतीने जर जर्सी सारख्या, HF सारख्या प्राण्यांचं जो दूध जे आहे ज्याच्यामध्ये उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवलं जातं, तिथे सुद्धा त्यांच्या पेशींची होणारी वाढ जी आहे ती अनियंत्रित आहे, अमर्यादित आहे आणि आपल्या म्हणजे जे ॲबनॉर्मल सेल्स जे आहेत, नियंत्रणात न येणाऱ्या सेल्स जे आहेत, सामान्य पेशीपेक्षा वेगळ्या पेशी आहेत, हेच दुधाच्या बाबतीत सुद्धा होत गेलं आणि हेच पुन्हा मांसाच्या बाबतीत सुद्धा होत गेलं. या तीन गोष्टी ज्या आहेत त्या समानाने समानाची वृद्धी होते, विपरीताने क्षय होतो. या नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच गोष्टी कॅन्सरचे मूळ कारणं आहेत. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी काय करायला पाहिजे, हा जेव्हा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, तेव्हा मित्रांनो या तीन गोष्टी आपल्याला टाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे, कॅन्सर पीडित लोक आहेत, यांनी सर्वप्रथम काय करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारचे जे अनकंट्रोल म्युटेशन्स, अनकंट्रोल ग्रोथ, अनियमित वाढ जिथे होते, हायब्रिड धान्य जे आहेत त्याच्यापासून पिकवले शेतीतला शेतमाल, उच्च प्रतीचं दूध, जास्त प्रतीचं दूध मिळावं, उच्च प्रतीचं नाही म्हणता येणार, जास्त क्वांटिटीमध्ये दूध मिळावं. दुधासारखा पदार्थ खरा तर तो आहे, दूध आहे की ना हा विषय खूप वेगळा आहे, त्याविषयी आपण सविस्तर नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया.
आणि मांस उत्पादन करणाऱ्या कोंबड्या म्हणजे ब्रॉयलरसारख्या कोंबड्या ज्या आहेत यांच्यापासून सर्वप्रथम आपणास त्या रुग्णाला ज्याला कॅन्सर झाला आहे त्याला दूर ठेवणं अपेक्षित आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती आहेत, प्रोटीन्स किती आहेत, फॅट्स किती आहेत, ह्या गोष्टी आधुनिक विज्ञान सांगत असे तरीही मूळ आयुर्वेदाचा आपला गाभा आहे त्याचे जे गुण आहेत ते गुण वेगळे आहेत आणि हे गुणच आपल्या शरीरामध्ये परावर्तित होत आहेत, ट्रान्सफर होत आहेत आणि हे गुणच आपल्या शरीरामध्ये त्या प्रकारच्या पेशींची अमर्याद, अनियंत्रित आणि ॲबनॉर्मल सेल्स तयार करण्यासाठी मदत करतायत आणि याच्यातूनच पुढे कॅन्सर सेल्सची ग्रोथ होत जाते. याच्यामागे नैमित्तिक कारणं वेगळी आहेत, जसं की तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो किंवा इतर काही गोष्टी ज्या सर्वसामान्यपणे आपण ऐकतो त्या सांगितल्या जातात. ते निमित्त मात्र ठरतंय मित्रांनो. म्हणजे अगोदर कुठेतरी एखादी सेल ती शरीरामध्ये प्रेझेंट होती आणि तिथे न्यूरोसिस होतो का एक ऑन्कोजीन तयार झाला. एक ऑन्कोजीन तयार होत असताना तो ट्रिगर पॉईंट आहे, त्या ठिकाणी ती फक्त एक ठिणगी पडलेली लक्षात ठेवा. पण फाउंडेशन त्याचा आपण या सगळ्या गोष्टी आहारामध्ये ठेवल्यानंतर त्याचं फाउंडेशन, त्याचा पाया, त्या आजाराचा पाया आपण वर्षानुवर्षापासून करत येत आहोत. ज्या कोणा मित्रांना मला सल्ला द्यायचा आहे की ज्यांना वाटतंय की आपल्याला कॅन्सरपासून दूर राहणं आवश्यक आहे त्यांनी सर्वप्रथम आहारामधून या गोष्टी वर्ज्य कराव्यात आणि ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे त्यांना बरं व्हायचं आहे त्याच्यासाठी पहिली पायरी ही असेल की हे कॅन्सरोजेनस जे पदार्थ जे आहेत, जे आत्ता मी 3 सांगितलेले आहेत, हायब्रिड धान्य, उच्च उत्पादन देणारं दूध जे आहे ते दूध, त्या दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ म्हणजे मित्रांनो मिठाईमध्ये मिळणारे सगळे पदार्थ आपल्याला वर्ज्य करावे लागतील. आणि तिसरं आहे या प्रकारचं निर्माण होणारं मांस. ह्या 3 गोष्टी कटाक्षाने टाळणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. ही माझी आपणास नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी आधुनिक विज्ञानातले प्रोटीन कार्बोहायड्रेट थिअरी ही बाजूला ठेवून भारतीय चिकित्सेमध्ये